बाहेरून दिसायचं भंगाराचं दुकान, आतमध्ये असं मोठी प्रसिद्ध हिरोईन आणि भयंकर प्रकार पोलिसांनी जाग्यावरून उचललं. रेल्वे रुळांच्या कडेला उभं असलेलं एक साधंसं भंगाराचं दुकान. लोखंडाचे तुकडे, गंजलेले पत्रे, तुटलेले फॅन, प्लास्टिकच्या पिशव्या, सगळं काही नेहमीसारखंच दिसायचं. पण अचानक एक दिवस तिथे जे घडलं त्याने संपूर्ण परिसर हादरला. पोलिसांनी जाग्यावरून उचललं आणि आतमध्ये काय सापडलं याची कल्पनाही कुणाला नव्हती. दररोज सकाळी ते दुकान उघडायचं. काहीजण भंगार विकायला यायचे, काहीजण तिथे बसून गप्पा मारायचे. बाहेरून पाहिलं तर अगदी सामान्य व्यवहार, पण आसपासच्या लोकांना काही दिवसांपासून संशय येऊ लागला होता. दुकानात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढली होती आणि तेही अनोळखी चेहरे. कोण होते हे लोक? भंगारासाठी एवढी गर्दी कशाची? रात्री उशिरापर्यंत दिवा पेटलेला असायचा. काही वेळा अंधारात कुजबूज ऐकू यायची. रेल्वे रुळांवरून जाणारे प्रवासीही त्या झोपडीकडे बघून थोडे थांबायचे. काहीतरी वेगळंच चाललंय अशी चर्चा सुरू झाली होती. पण नेमकं काय? गुप्त माहिती कुणाच्या तरी कानावर पोहोचली. हालचालींवर नजर ठेवली जावी लागली. येणारे जाणारे चेहरे टिपले जाऊ लागले. दिवसरात्र निरीक्षण सुरू होतं. बाहेरून भंगार, पण आत काहीतरी वेगळं साठवलं जातंय असा संशय गडद झाला होता. आणि मग एक दिवस अचानक कारवाई झाली. कुणाला कल्पना न देता काहीजण तिथे पोहोचले. दुकानात नेहमीसारखंच वातावरण होतं. बाहेर लोखंडाचा ढिगारा, आत काही लोक बसलेले. पण काही क्षणातच सगळं चित्र बदललं. झोपडीचा दरवाजा उघडताच आतल्या कोपऱ्यात लपवलेली पॅकेट्स दिसू लागली. भंगाराच्या पोत्यामागे तुटलेल्या कपाटात प्लास्टिकच्या डब्यांमध्ये काहीतरी जाणीवपूर्वक ठेवलेलं होतं. एक एक पॅकेट बाहेर काढलं जाऊ लागलं आणि उपस्थित लोकांचे चेहरे पांढरे पडले. ते भंगार नव्हतं, तो लोखंडाचा व्यवहार नव्हता. त्या छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये साठवलेलं होतं काहीतरी असं जे संपूर्ण तरुणाईला पोखरून टाकू शकतं. पावडरच्या स्वरूपात घट्ट बांधलेल्या पाकिटांमध्ये, बाजारात विक्रीसाठी सज्ज. त्या पॅकेट्सची संख्या वाढतच गेली. प्रत्येक कोपऱ्यातून काहीतरी बाहेर येत होतं. दुकानात बसलेल्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. काहीजण पळण्याचा प्रयत्न करत होते, काहीजण शांत बसून राहिले. परिसरात गर्दी जमू लागली. काय झालं, काय सापडलं अशा चर्चा सुरू झाल्या. पण अधिकृत माहिती येईपर्यंत कुणालाही काही स्पष्ट नव्हतं. मात्र एक गोष्ट निश्चित होती, हे साधं भंगार दुकान नव्हतं. जप्त केलेल्या मालाची किंमत ऐकून तर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. लाखोंच्या घरात आकडा होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवणूक, आणि तीही रेल्वे रुळांच्या शेजारील छोट्याशा झोपडीत. छोट्या पॅकेट्समध्ये तयार ठेवलेला माल परिसरात पुरवण्यासाठी सज्ज होता. अशी माहिती समोर येऊ लागली. हा फक्त एक ठिकाण नव्हतं, तर एका मोठ्या साखळीचा भाग असल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. या कारवाई दरम्यान 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं. वेगवेगळ्या वयोगटातील लोक, काही तरुण, काही मध्यमवयीन. बाहेरून सामान्य दिसणारे हे लोक आतमध्ये कोणत्या व्यवहारात गुंतले होते याचा अंदाज शेतकऱ्यांनाही नव्हता. तपासात असंही समोर आलं की मुख्य सूत्रधार आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात होता. आधीचे गुन्हे, वाद, तक्रारी सगळं काही नोंदीत होतं. पण यावेळी उघड झालेलं चित्र अधिक गंभीर होतं. ज्या जागेवर हे दुकान उभं होतं तीही अधिकृत नसल्याचं स्पष्ट झालं. म्हणजेच भंगाराच्या आड दुहेरी बेकायदेशीर व्यवहार सुरू होता, एक जागेचा, दुसरा अंमली पदार्थांचा. परिसरातील नागरिक संताप व्यक्त करू लागले. आपल्या मुलांच्या शेजारी हे सगळं चालू होतं, रेल्वे रुळांजवळ एवढा मोठा साठा, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी प्रशासनाच्या कारवाईचं स्वागत केलं, तर काहींनी उशिरा कारवाई झाल्याचा आरोप केला. या प्रकरणात अजून काही संशयित फरार असल्याची माहिती पुढे आली. त्यांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे तपासाची दिशा अजून व्यापक होण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या मालात तब्बल 22 लाख रुपये किमतीचं हिरोईन आणि काही प्रमाणात गांजाचा समावेश असल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालं. एवढ्या मोठ्या किमतीचा साठा एका छोट्याशा भंगार दुकानात लपवून ठेवला गेला होता. NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेतलेल्या सर्वांवर पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे नेरूळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भंगाराच्या ढिगाऱ्यामागे लपलेला हा काळा धंदा अखेर उघड झाला आणि बाहेरून सामान्य दिसणारं ते दुकान आता सीलबंद उभं आहे. लोखंडाचे तुकडे तिथेच आहेत, पण आतल्या भिंतींनी जे पाहिलं ते संपूर्ण शहराला चक्रावून टाकणारं ठरलं.